आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, सांगली जिल्ह्यामध्ये डी-सी बँकेच्या बघा 444 जागासाठी भरती सुटलेली पहा. अतिशय गोल्डन चान्स असणार आहे. लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरायचे आणि अभ्यासाला लागायचे पहा. खूप आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी पगारसुद्धा चांगला भेटणार आहे पहा. आणि जे काही निगेटिव्ह लोक आहेत पहा, त्यांच्यापासून लांब राहा. आपला मन लावून अभ्यास करा. यश निश्चित आपलंच आहे पहा. व्यवस्थित अभ्यास करा. 100% आपल्याला या ठिकाणी यश मिळणार आहे, असा मनामध्ये विश्वास धरा. नक्कीच अभ्यासाला लागा पहा. निगेटिव्ह जे लोकं तुम्हाला निगेटिव्ह करत असेल, असंच आहे तसंच आहे, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका मित्रांनो. तर मित्रांनो बघा, आपण एक खाली एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा, स्पेशल सांगली जिल्हा डी-सी-सी बँके भरतीसाठी बघा. त्या WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, त्या ग्रुपची आपण लिंकसुद्धा टाकलेली पहा. त्यावर क्लिक करा आणि लगेच जॉइन व्हा. खूप आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. या ठिकाणी आपण सगळे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की सांगली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणतं आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर सांगली जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 1 सांगलीच आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंब ही भारतीय औद्योगिक विकास बँकेची उपबँक लघु उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. तर मित्रांनो कोणती आहे? उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो SIDBI याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, आयात-निर्यात उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या बँकांमध्ये समन्वय साधण्याचं कार्य टिंब ही बँक करते. कोणती बँक करते? तर एक्झिम ऑप्शन क्रमांक एक्झिम बँक करत असते पहा. नेक्स्ट मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतात झालेल्या टिंब या चळवळीमुळे भारताची व्यापारी बँकांना स्थापनेला जे काय मित्रांनो प्रोत्साहन मिळालं. तर कोणती होती? स्वदेशी चळवळ होती पहा. 1905 मध्ये ही स्वदेशी चळवळ होती. यामुळे काय झालं, भारतामध्ये व्यापारी बँकाच्या स्थापनेला प्रोत्साहन मिळालं. प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, टिंब या दशकाने भारतामधील बँकिंग व्यवसायास फार मोठा धक्का दिला. जवळ-जवळ 488 बँका या दशकामध्ये बुडाल्या. तर लक्षात ठेवा कधी होतं हे तारीख. तर 1940 ते 49 लक्षात ठेवा. या काळामध्ये 488 बँका मित्रांनो या ठिकाणी बुडाल्या होत्या. पुढचा प्रश्न मित्रांनो, 19 जुलै 1969 रोजी भारतामधल्या मित्रांनो 14 मोठ्या बँकाचं या ठिकाणी राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर या बँकाचं राष्ट्रीयकरण करताना खालीलपैकी कोणता निकष लावला गेला? तर मित्रांनो काय निकष लावला होता? जे की 50 कोटी रुपयाहून अधिक ठेवी ज्या बँकेत असतील, त्याला या ठिकाणी बघा निकष लावला होता. ह्या 14 बँकेचं राष्ट्रीयकरण केलं होतं. केव्हा? 1969ला. 19 जुलै 1969ला. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवक वर्गाने प्राथमिक स्वरूपाचा बँक व्यवसाय सुरू केला होता. ते चालवित असलेल्या बँकांना टिंब अशी संज्ञा होती. तर कशी संज्ञा होती मित्रांनो? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एजन्सी हाऊस. लक्षात ठेवा मित्रांनो, एजन्सी हाऊसेस अशी संज्ञा होती. ऑप्शन क्रमांक नेक्स्ट मित्रांनो, खालीलपैकी कोणतं विधान हे बरोबर आहेत? काय प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे? तर बघा, रिझर्व्ह बँक ही केंद्र आणि राज्य शासनाची बँक म्हणून कार्य करते, हे विधान बरोबर आहे. ती व्यापारी बँकेची बँक म्हणून कार्य करते बघा, बँकाची बँक. आणि ती राज्य सहकारी बँकाची बँक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो ही तीनही विधानं या ठिकाणी योग्य आहेत पहा. ऑप्शन क्रमांक आपलं बरोबर होईल. विधान 1, 2, 3 तीनही विधानं या ठिकाणी बरोबर. सांगली डी-सी-सी बँक भरती या ठिकाणी निघालेली आहेत. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जर पोस्ट काढायची असेल तर सगळे विषय करणं खूप गरजेचं आहे पहा. सहकार, बँकिंग, सामान्य ज्ञान, इंग्रजी, संगणक प्रश्न, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर PYQ सुद्धा भेटणार आहेत पहा. आणि मित्रांनो हे सगळे प्रश्न 10,000 असणार आहेत. ₹399 तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो काही फोनपे नंबर आहे 9325230840 या नंबरला ₹399 पेड करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच नंबरला सेंड करायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. आता मित्रांनो लवकरात लवकर सर्वांनी या PDF घ्यायचे आहेत पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे PDF तयार केलेले आहेत. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. कारण की जितका जास्त उशीर करताल तितका जास्त आपलंच या ठिकाणी नुकसान होणार आहे पहा. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे, जागासुद्धा भरपूर आहेत पहा. आणि नोकरी लागायचा चान्स सुद्धा या ठिकाणी चांगला आहे. संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे PDF तयार केले आहेत पहा. हे सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत ₹399 मित्रांनो या ठिकाणी पहा.
कॉम्बो अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पहा एकच विषय रटाळवाणी वाचून जमणार नाही या ठिकाणी. सगळ्या विषयाला सारखं वेटेज सुद्धा भेटलं पाहिजे. यासाठी मित्रांनो फोनपे, Google Pay नंबर आपला 9325230840 आहे. यावरती तुम्हाला या ठिकाणी सगळं मिळून जाईल. पेमेंट करा. पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न आणि उत्तरं पाठवून देईल. पैशाकडे बघू नका. आज पैसे आहेत पहा. वेळ नसते पहा. गेलेली वेळ परत नसते. पैसे कधी पण कमीत येतात, परंतु गेलेली वेळ आपल्या हातामध्ये नाही पहा. ₹399 आपण कुठेही खर्च करतो. योग्य ठिकाणी लावा. नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होऊन जाईल. चला जास्त काही सांगत नाही, तर लवकरात लवकर जा फोनपेमध्ये पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? चला द्या उत्तर पटकन आता. तर मित्रांनो या ठिकाणी बघा रिझर्व्ह बँक रुपयाच्या विनिमय दरावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करते. हे विधान बरोबर आहे. ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर भारताचं प्रतिनिधित्व करते. हे सुद्धा विधान बरोबर आहे मित्रांनो. आणि नंतरचं आहे पहा देशातील व्याजदरावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवरची पहा हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे 1, 2 आणि 3 ही तीनही विधानं मित्रांनो या ठिकाणी योग्य आहेत पहा. ऑप्शन क्रमांक ड. पुन्हा प्रश्न विचारलाय कोणतं विधान या ठिकाणी योग्य आहे किंवा बरोबर आहे? तर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा विचारलंय कोणतं विधान? तर रिझर्व्ह बँक मित्रांनो ₹1 आणि कमी किमतीची नाणी आणि नोटा छापित नाही हे सुद्धा बरोबर आहे. ही जबाबदारी भारत सरकारच्या अर्थ खात्याची आहे. मात्र या नोटा, नाणी यांचं वितरण वाटप रिझर्व्ह बँकेकडून केलं जातं. तर मित्रांनो हे सुद्धा तिन्ही विधानं या ठिकाणी योग्य आहेत पहा. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? पुन्हा प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर मित्रांनो पुढचा प्रश्न या ठिकाणी जर पाहिलं तर भारतातील व्यापारी बँक पद्धती ही आत्तापर्यंत विकासभिमुख राहिलेली असून सन 1969 पासून या माध्यमातून उपेक्षित आणि दुर्बल घटकांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तर हे सुद्धा मित्रांनो जर पाहिलं तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक ब दोन्ही विधानं बरोबर आहेत पहा. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? या ठिकाणी पुन्हा विचारलंय पहा. खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे? भारतीय चलन वितरणाची संपूर्ण जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर आहे. हे विधान बरोबर आहे का मित्रांनो? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात आलं. फक्त पहिलं विधान बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो सवलतीच्या व्याजदर ही संकल्पना काय प्रश्न आहे? सवलतीचा व्याजदर ही संकल्पना कोणत्या समितीने ताज्य ठेवली? तर एम नरसिंहम ऑप्शन क्रमांक ब. एम नरसिंहम समितीने मित्रांनो ही ताज्य ठेवली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो अग्रणी बँकाच्या काय प्रश्न आहे? अग्रणी बँकाच्या स्थापनेची बीज गाडगीळ समितीच्या शिफारशीत असले तरी ही संकल्पना टिंबटिंब समितीच्या अहवाला अनन्वये सन 1969 मध्ये अधिक विकसित केली गेली. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा एफ के एफ के एफ नरीम याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. नेक्स्ट मित्रांनो सन 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. तर ही इम्पिरियल बँक मुंबई, मद्रास, चेन्नई आणि कलकत्ता या ठिकाणामधील प्रेसिडेन्सी बँकेचं एकत्रीकरण होऊन सन टिंबटिंबमध्ये स्थापन झाली होती. तर कधी स्थापन झाली होती? तर 1921 मध्ये मित्रांनो ही स्थापन झाली होती. लक्षात ठेवा 1921 मध्ये. नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब समितीने डिसेंबर 1991 मध्ये सादर केलेल्या आपल्या अहवालामध्ये परकीय बँकांनी देशामध्ये शाखा उघडण्यासाठी उदार धोरण स्वीकारावे अशी शिफारस कोणी केली होती? तर मित्रांनो ही जी काही शिफारस आहे मित्रांनो ही केली होती एम नरसिंहम. एम नरसिंहम समितीने केली होती डिसेंबर 1991 मध्ये. नेक्स्ट मित्रांनो या ठिकाणी पहा रिझर्व्ह बँकेकडून करण्यात येत असलेल्या द्रव्यविषयक धोरणाचं आणि व्यवस्थापनाचं सर्वेक्षण करून सुधारणा सुचवण्यासाठी 1982 मध्ये नेमण्यात आलेल्या टिंबटिंब समितीने आपला अहवाल 1885 मध्ये सादर केला. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा कोणत्या समितीने या ठिकाणी सादर केला? तर ऑप्शन क्रमांक क मित्रांनो सुकुमाई चक्रवर्ती याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा सुकुमाई चक्रवर्ती. नेक्स्ट मित्रांनो 1 रुपयाची नोट वगळता इतर चलनी नोटावर कोणाची स्वाक्षरी असते? तर गव्हर्नर रिझर्व्ह बँक गव्हर्नरची असते पहा रिझर्व्ह बँकेच्या. नेक्स्ट मित्रांनो अनुचित बँक म्हणजे काय प्रश्न आहे पहा अनुचित बँक म्हणजे टिंबटिंब. तर बघा रिझर्व्ह बँकेच्या अनुसूची 2 मध्ये नमूद केलेली बँक यालाच काय म्हणतात अनुसूचित बँक असं म्हणतात. लक्षात ठेवायचं अनुसूचित बँक.
म्हणजे काय? रिझर्व्ह बँकेच्या अनुसूची 2 मध्ये नमूद केलेली बँक. सहकारी चळवळ अयशस्वी झालेली आहे, पण ती यशस्वी होणे आवश्यक आहे, असं खालीलपैकी कोणी आपल्या अहवालामध्ये ठामपणे नमूद केलं आहे? तर कोणी केलेलं आहे मित्रांनो हे? ऑप्शन क्रमांक क, गोरवाला गाडगीळ यांनी हे नमूद केलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळामधील सहकारी चळवळीचे वैशिष्ट्य म्हणून खालीलपैकी कोणत्या बाबीचा निर्देश करता येणार नाही? तर मित्रांनो, कोणत्या बाबीचा निर्देश करता येणार नाही असं विचारलं या ठिकाणी. तर याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ड, पतपुरवठा सोडून इतर क्षेत्रामध्ये ती कार्यरत होती. ऑप्शन क्रमांक ड, पतपुरवठा सोडून इतर क्षेत्रामध्ये ती कार्यरत होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, व्यापारी बँकांना आपापल्या जवळच्या ठेवींचा काही भाग रिझर्व्ह बँकेकडे रोख स्वरूपामध्ये ठेवावा लागतो. यास राखीव रोखता निधी म्हणजे CRR असं म्हणतात. या राखीव निधीचं प्रमाण किती टक्के असतं? तर किती टक्के असतं मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक ब, 3 ते 15% असतं. लक्षात ठेवा, 3 ते 15% याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, सरकारी बँक या नात्याने रिझर्व्ह बँक अनेक वित्त कामे पार पाडते, तर खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यामध्ये समावेश होत नाही? तर कोणत्या या ठिकाणी समावेश होत नाही? तर शेअर बाजारावरचं जे काही नियंत्रण आहे, याचं या ठिकाणी काय होत नाही? समावेश होत नाही मित्रांनो. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय नाणे बाजारामध्ये रिझर्व्ह बँकेचे नेमके स्थान म्हणजे काय? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, शिखर स्थानावरून देखरेख आणि नियंत्रण. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने बँकाचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय फेटाळून लावला होता? तर कोणतं कारण आहे मित्रांनो ते? तर भेदाभेद नीतीचा वापर या कारणामुळे काय केला होता तो निर्णय फेटाळून लावला होता. प्राधान्य विभाग मित्रांनो, ही जी काही संकल्पना आहे टिंबटिंब या मूळ कार्यक्रमावर आधारलेली आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 20 कलमी कार्यक्रम. ऑप्शन क्रमांक ब, 20 कलमी कार्यक्रम. क्षेत्र निश्चिती आणि क्षेत्रानुसार पतनिर्मिती हे जे काही सूत्र आहे, राष्ट्रीयकृत बँकेच्या टिंबटिंब योजनेमागे आहे. कोणत्या योजनेमागे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, अग्रणी बँक योजना. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ, अग्रणी बँक योजना हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. अग्रणी बँका त्याच्या क्षेत्रामधील अन्य पतपुरवठा संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी कमी पडल्याचं मत खालीलपैकी कोणत्या आयोगाने मांडलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक क मित्रांनो, सरय्या आयोग. कोणता आयोग आहे मित्रांनो? सरय्या आयोग. याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब आयोगाने अग्रणी बँक योजना सदोष असल्याचं सांगून जिल्ह्याचा विकास व्ह्यू राज्य सरकारने ठरवावा असं मत प्रकट केलं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणता होता तो ऑप्शन क्रमांक ब, सरय्याच याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, लघु आणि कुटीर उद्योगांना उत्तेजन देण्याच्या संदर्भामध्ये स्टेट बँकेने अ, पुढाकार घ्यावा असं टिंबटिंब या अभ्यास गटाने सुचवलं आहे. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो, पुढाकार घ्यावा या ठिकाणी शब्द आहे पुढाकार घ्यावा असं कोणत्या अभ्यास गटाने सुचवलं? तर गाडगीळ गोरवाला. ऑप्शन क्रमांक अ, गाडगीळ गोरवाला याचं योग्य उत्तर आहे पहा. 30 नंबरचा प्रश्न मित्रांनो, भारतीय नाणे बाजारामध्ये परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना खालीलपैकी कोणत्या आयोगाने किंवा समितीने केली आहे? तर ऑप्शन क्रमांक अ, नरसिंहम. लक्षात ठेवा मित्रांनो, नरसिंहम याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, खाजगी क्षेत्रामध्ये बँकिंग व्यवसाय सुरू करण्यास मुभा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे धोरण टिंबटिंब यावर आधारलेलं आहे. तर कशावर आधारलेलं आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2, नरसिंहम समितीच्या सूचनावर आधारलेले आहे पहा. लक्षात ठेवा, नरसिंहम समितीच्या सूचना. नेक्स्ट मित्रांनो, राष्ट्रीय पातळीवर सहकारी बँक स्थापन करावी ही सूचना कोणाची आहे? तर कोणाची मित्रांनो? एम खुनसो समितीची. ऑप्शन क्रमांक क. 1980 काय प्रश्न आहे मित्रांनो पहा, 1980 या वर्षी 6 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर या बँकेचं राष्ट्रीयकरण करताना खालीलपैकी कोणता निकष लावला गेला? तर मित्रांनो, कोणता निकष लावला गेला होता? तर 200 कोटी रुपयाहून अधिक ठेवी. लक्षात ठेवा, 200 कोटीहून अधिक रुपयांच्या ठेवी कोणाकडे? त्याचा निकष लावला होता पहा. नेक्स्ट मित्रांनो, 19व्या शतकामध्ये ब्रिटिश शासनाच्या आश्रयाने भारतामध्ये काही व्यापारी बँका स्थापन झाल्या होत्या.
यांना प्रेसिडेन्सी बँका असं म्हणत. तर खाली अशा बँका आणि स्थापना वर्ष यांच्या जोड्या दिलेल्या त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे किंवा असंबंध आहे? तर मित्रांनो, बँक ऑफ बंगाल 1806 एकदम बरोबर. बँक ऑफ बॉम्बे 1840, बँक ऑफ मद्रास 1800 या ठिकाणी 43, परंतु पीपल्स कमर्शियल बँक ही या ठिकाणी चुकीचं उत्तर आहे पहा. सन 2025च्या पूर्वाधारातील उपलब्ध माहितीनुसार 30 सप्टेंबर 2019च्या स्थितीनुसार भारतीय बँकाची परदेशामधील सर्वाधिक म्हणजे 16 कार्यालये कोणत्या देशामध्ये होती? तर युनायटेड अरब अमिरातीमध्ये होती. ऑप्शन क्रमांक ब. सन 1964 मध्ये भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना करण्यात आली. तर टिंब या वर्षी रिझर्व्ह बँकेपासून पूर्णत वेगळी करण्यात आली. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कधीपासून ही पूर्णत वेगळी करण्यात आली? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क 1976. ऑप्शन क्रमांक क 1976 हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, देशामधील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांना इतर देशामध्ये कमावलेले उत्पन्न वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजे खालीलपैकी कोणती साधने होय? तर मित्रांनो लक्षात ठेवा, एकूण राष्ट्रीय उत्पादन. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. आजारी उद्योगधंद्याच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ म्हणजे IRBIची या संस्थेची स्थापना कधी झाली? तर 20 मार्च 1985 झाली पहा. 20 मार्च 1985. नेक्स्ट मित्रांनो, कोणती नोट चलनातून काढून घेण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेचा असतो? 8 नोव्हेंबर 2016 पूर्वी सुद्धा या अधिकाराचा वापर केला, तर कोणत्या वर्षी हा करण्यात आला होता? तर कोणत्या वर्षी मित्रांनो याचा वापर केला होता? तर 1978 मध्ये याचा वापर केला होता पहा. नेक्स्ट पहा, रिझर्व्ह बँक सहकारी क्षेत्राला बँक दरापेक्षा किती टक्के कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करते? तर 2%. ऑप्शन क्रमांक 2%. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना केली होती? तर शिवरामन समिती. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना झाली? तर शिवरामन समिती. सार्वजनिक क्षेत्रामधील व्यापारी बँकाची सर्वाधिक कार्यालये कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर UP मध्ये पहा, उत्तर प्रदेशमध्ये. नेक्स्ट मित्रांनो, औद्योगिक क्षेत्रामध्ये वित्त पुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील शिखर संस्था तर कोणती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं IDBI याचं योग्य उत्तर पहा. खालीलपैकी 3 वित्तीय संस्था उद्योगधंद्यांना दीर्घकालीन पतपुरवठा करतात आणि चौथी विसंगत संस्था कोणती आहे? तर मित्रांनो, चौथी विसंगत संस्था कोणती आहे? याचं योग्य उत्तर होईल पहा. ऑप्शन क्रमांक क. लक्षात ठेवा, IDA. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रत्येक प्रांतामधून एक प्रांतीय किंवा राज्य सहकारी बँक असावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर सरैया समितीने केली होती. ऑप्शन क्रमांक क सरैया समिती. नेक्स्ट मित्रांनो, संविधिक किंवा वैधानिक रोखता गुणोत्तरमध्ये किती टक्क्यापर्यंत बदल घडवून आणता येतो? तर 40% मित्रांनो या ठिकाणी बदल घडवून आणता येतो पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, सन 1949च्या बँकिंग नियमन अधिनियमातील तरतुदीनुसार बँकाची मागणी, देय ठेवी, मुदत ठेवी यांचं संविधानिक किंवा वैधानिक रोखता गुणोत्तर बदलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर RBIला पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला याचा अधिकारी पहा. बिग बुल ही जी काही संज्ञा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर शेअर बाजाराशी निगडीत आहे पहा, स्टॉक मार्केट. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंटरनेट बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती? तर कोणती मित्रांनो? पंजाब नॅशनल बँक आहे पहा. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक क पंजाब नॅशनल बँक. लघु उद्योगांना पतपुरवठा करण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावल्याबाबत कोणत्या बँकेला उत्कृष्टतेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर कोणत्या बँकेंना करण्यात आला मित्रांनो राष्ट्रीय पुरस्कार प्रदान? तर पंजाब नॅशनल बँकेचं बरोबर उत्तर आहे पहा. छोट्या स्वरूपाच्या बचतीस प्रोत्साहन देणे ही खालीलपैकी कोणत्या वित्तीय संस्थेचं उद्दिष्ट आहे? तर युनियन ट्रस्ट ऑफ इंडियाचं बरोबर उत्तर आहे पहा. NEER आणि REER या संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, या परकीय चलन विनिमय दर या संदर्भामध्ये आहेत पहा. व्यापारी तूट नियंत्रणामध्ये आणण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी खालीलपैकी
कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? तर डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो समिती नेमण्यात आली होती पहा. विशेष आर्थिक विभाग म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन स्थापन करण्याची संकल्पना ही भारत सरकारच्या सन टिंबटिंब या वर्षीच्या निर्यात आणि आयात धोरणाचे एक वैशिष्ट्य होतं. तर 2000 लक्षात ठेवा मित्रांनो, 2000 वर्षीच्या निर्यात आणि आयात धोरणाचे एक वैशिष्ट्य होतं मित्रांनो 2000. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रादेशिक ग्रामीण बँकांचे त्यांच्या प्रायोजनिक बँकांमध्ये विलिनीकरण केले जावं अशी शिफारस केली होती? तर मित्रांनो अशी शिफारस केली होती तर बघा प्रा एम खुन्सो याचं बरोबर उत्तर आहे पहा. व्यापारी बँकांचा पुनर्रचना या विषयाशी संबंधित समिती कोणती आहे? तर S.N. वर्मा समिती 1999 ही समिती पहा. रिझर्व्ह बँकेकडून अन्य बँकांना विकल्या जाणाऱ्या बॉन्ड्स आणि रोख्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजाला कोणती संज्ञा आहे? तर मित्रांनो कोणती संज्ञा आहे तर रेपो दर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब रेपो दर. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून वितरित केल्या जात असलेल्या महात्मा गांधीचे चित्र असलेल्या नोटापैकी किती रुपये किमतीच्या नोटेवर हम्पी रथाचं चित्र आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 50 रुपये. लक्षात ठेवा 50. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशी विमा क्षेत्राशी निगडीत होत्या? तर R.L. मल्होत्रा समितीचं बरोबर उत्तर आहे R.N. मल्होत्रा समिती. बँकेत विकास आणि वित्तीय संस्था आणि बँका यांच्या कार्यामध्ये एकात्मता आणि एकसूत्रता आणण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने एक उच्च अधिकार कार्यकारी गट नियुक्त केला होता. हा कोणाच्या अध्यक्षतेखाली केला होता पहा? तर M.H. खान याचं बरोबर आले असाल तर तुम्ही बघा एकदम जागरूक आहात पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन, कारण की तुम्हाला खूप नोकरीची गरज आहे, तुमच्यामध्ये खूप जास्त जिद्द आहे पहा. तर बघा इथपर्यंत आले असाल तर लगेच फोनपेमध्ये जा, योग्य दिशेने अभ्यास करा. बघा कुठं पण आपल्याला चिकटवाणी करायचं नाही, योग्य ठिकाणी पैसा गेलाच पाहिजे आणि चांगल्या प्रकारे नॉलेज घेतलं पाहिजे आणि आपण या ठिकाणी अभ्यास पण केला पाहिजे पहा. अभ्यासासाठी मित्रांनो ही चांगली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. सर्व विषयाच्या PDF तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, हा नंबर टाईप करा, 399 रुपये पेमेंट करा आणि लवकरात लवकर बघा या ठिकाणी पेमेंट करून मला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सर्व PDF पाठवून देईल पहा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा, परंतु अभ्यास करा. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी सध्याच्या काळामध्ये. तरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो पोस्ट. त्यामुळे लवकरात लवकर घ्या PDF बघा. हे सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. वेळ फार कमी पहा. आता या ठिकाणी आपले हॉल तिकीट सुद्धा येऊन जातील आणि आपल्याला बघा काही सुचणार नाही टायमाला. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल.